बीड जिल्ह्यातील परळी. एक महिन्यापूर्वी जर कोणी विचारलं की बीड जिल्ह्यातील परळी हे नाव ऐकल्यावर तुमच्या मनात काय येतं, तर पहिला गोष्ट येते प्रभू वैजनाथ यांचं मंदिर. ज्योतिर्लिंगांमध्ये 12 ज्योतिर्लिंगांमधलं एक ज्योतिर्लिंग अशी ओळख असलेल्या परळी वैजनाथ म्हणजे परळी त्यामुळे फेमस होती. असं भरपूर धार्मिक महत्त्व हे परळीला लाभलेलं होतं. परंतु जे एक महिन्यापासून गोष्टी घडल्या, प्रकर्षाने संतोष देशमुख यांचा हत्याकांड आणि त्यानंतर जे परळीविषयी बोलणं झालं, गोष्टी आत्ता ज्या घडतायत त्यावरती आपण एक आढावा घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्ही तुमचे विचार कमेंट सेक्शनमध्ये टाकून व्यक्त व्हा. आत्ता जे वाल्मिक कराड यांच्यावरती जो मकोका लागलाय आणि 302 मध्ये त्यांना आरोपी करण्यात आलेला आहे, त्यावरनं आत्ता ज्या रिॲक्शन्स येत आहेत त्या म्हणजे कुणीही अनुमान लावू शकत होतं की ते पहिल्यापासूनच येणार आहे. कारण ज्या वेळेस वाल्मिक कराडांना यांचं नाव आलं होतं की त्यांच्या सांगण्यावरनं हा खून करण्यात आला, जेव्हा जी घटना घडल्यानंतर जेव्हा लोकप्रतिनिधींनी आणि तिथल्या मस्साजोग येथील ग्रामस्थांनी जो विषय काढला होता, त्यावेळेस वाल्मिक अण्णा कराड यांच्या समर्थनार्थ काही लोकांनी रास्ता रोको केला होता, काही लोकांनी मोर्चा काढला होता. सो ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपल्याला अनुमान होताच की जर पुढं तपासामध्ये जर काही धागेदोरे सापडले तर त्याचे रिॲक्शन होणारच. आणि त्याचीच रिॲक्शन झाली. काल मकोका लागला, कालपासूनच तीव्र असे आंदोलनं चालू झाले. परळीत मेजरली जे व्यापारी आहेत त्यांनी बंद पुकारलेला आहे. पण परळीच्या व्यापाऱ्यांशी जेव्हा बोलणं झालं त्यावेळेस त्यांनी असं सांगितलंय की आम्ही परळीला बदनाम करताय म्हणून करताय, ज्यावेळेस न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो फक्त मागे घ्या, कारण तो कोणीतरी सांगितलाय म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. परंतु आपण याची जर दुसरी बाजू बघायचा प्रयत्न केला तर म्हणजे साहजिकच असं वाटतंय, कारण हा गुन्हा जो घडला तो अतिशय म्हणजे महाराष्ट्राला काळिमा फासणारा होता. महाराष्ट्राचं म्हणजे कधी अशी घटना घडली नसेल की एवढा क्रूरपणे मारण्यात आलेलं. कारण माझ्या याच्यामध्ये माझ्या ह्यातीमध्ये मी म्हणजे जे ऐकलंय संभाजी महाराजांचा छळ करून कसं मारलं होतं त्या पद्धतीने छळ करण्याची ही दुसरीच घटना मी सत्य याच्यात बघतोय. परंतु त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्र सरकारही गंभीर झालं, देवेंद्र फडणवीसही झाले, अख्खं विधानसभा या बाबतीत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि त्यानंतर असं ठरलं म्हणजे प्रत्येक घटकाकडनं ही मागणी आली की जे जे दोषी असतील त्यांना खतम करणं गरजेचं आहे. हे समजून घेणं महत्वाचं आहे की प्रत्यक्ष खून करणं आणि आरोपाचा कट रचणं, खुनाचा कट रचणं आणि त्यांना सपोर्ट करणं हेही तेवढेच दोषी आहेत. कारण नुसतं प्रत्यक्ष खून करणाऱ्याला आपण शिक्षा देऊन बाकीचे जे कट रचला किंवा ज्यांनी सुचवलं अशा लोकांना सोडणं म्हणजे ते कुठंतरी विकृती जी मनातली आहे ती तशीच राहणार आहे. या घटना पुढेही घडत राहणार. आज हे 4 जण गेले आणि ज्यांनी कट रचला किंवा जे सपोर्टिव्ह होते, ज्यांच्या मनातनं ही संकल्पना आली, ते जर बाहेर राहिले तर कुठं ना कुठं उद्या प्रॉब्लेम येणारच आहे. ह्या गोष्टींचा स्थळा लावून देवेंद्र फडणवीस यांनी ऑलरेडी सांगितलं होतं की शेवटचा गुन्हेगार, शेवटचा टोळीतला माणूस संपेपर्यंत मी कारवाई करत राहणार. त्यांचा ह्या पद्धतीने त्यांनी सुरुवात केलेली आहे, त्या पद्धतीने ते प्रयत्नही करतायत. असो, बीड पोलीस आणि महाराष्ट्र सरकारला कुठेतरी कायद्याचं राज्य आहे हे प्रूव्ह करण्यासाठी ह्या मानसिकतेच्या जे संतोष देशमुख यांच्यासोबत झालं ते करण्याच्या मानसिकतेवाल्याच्या प्रत्येकाला कारवाई व्हायलाच पाहिजे, काही इश्यू नाही. परंतु हा जो परळीतला बंद आहे, असू द्या, वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचं पानही हलत नाही. पंकजा मुंडे बोलल्या होत्या त्या उक्तीप्रमाणे असतीलही तिथले सामाजिक कार्यकर्ते. सुरेश धसी बोलले की संबंध सगळ्यांचेच जवळ आहे, परंतु जेव्हा एखादा आरोपी किंवा एखादा गुन्हा घडतो त्या संबंधित जर असेल तर त्याचं समर्थन आपण कितपत करणं योग्य आहे ते बघायला पाहिजे. कारण प्रत्येक गुन्हेगाराला जशी जात नसते तसे आई वडील, फॅमिली प्रत्येक गुन्हेगाराला असते. तर त्यांच्या भावनेतनं त्यांनी काही बोललं तर ते त्यांच्या भावनेशी असतं, भावनेचा आदरच आहे प्रत्येकाला. परंतु ह्या गोष्टी जे समर्थक करताय, ऍक्च्युली जे समर्थनार्थ करतायत, खोटे गुन्हे दाखल झाले असं म्हणतायत, त्यांनी ऍक्च्युली कोर्टातला युक्तिवाद ऐकायला पाहिजे होता. जे वकील आहेत वाल्मिक कराड यांचे, त्या वकिलांशी संपर्क साधला तर तुम्हाला कळेल, त्यांच्या बाईट ऐकल्या तर कळेल की वाल्मिक अण्णा कराड यांचे कसे संबंध आणि का त्यांच्यावरती 302 आणि मकोका लावण्यात आलेला आहे. कारण राज्य आणि संविधान हे सर्व न्यायप्रविष्ट आहे. सगळं न्यायालयाच्या अधीन राहून
सर्व पुराव्यानिशी बोललं जात आहे आणि पुराव्याच्या अभावी कधीच काही होऊ शकत नाही, हेही तेवढंच आपल्याला मान्य आहे, मान्य करावंच लागेल. कारण काहीतरी आरोप दाखल झालाय म्हणजे पुरावे हाती लागलेले आहेत, पुरावे कोर्टात सादर केलेले आहे. कारण मान्य कोर्ट पण अशा गोष्टी करू शकत नाही. त्यानंतर आता बातमी येते की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने त्यांची पूर्ण कार्यकारिणी जी बीड जिल्ह्यातली होती ती डिसमिस केलेली आहे लगेच. कारण विष्णू चाटे हे जे प्रमुख आरोपी आहेत आणि विष्णू चाटे वाल्मिक कराड यांचे सख्खे मावस भाऊ पण आहेत, हेही आपल्याला तेवढंच समजून घेण्याची गरज आहे. आणि त्यांच्या वरती जे अन्याय म्हणजे गुन्हे दाखल झालेत त्यानंतर त्यांची बरखास्ती केली होती, परंतु आता पूर्ण जिल्हा कार्यकारिणी, बीड जिल्हा कार्यकारिणी जसा वाल्मिक अण्णांवर मकोका लावण्यात आला तसा ती पूर्ण कार्यकारिणी बरखास्त केलेली आहे. सो नवीन कार्यकारिणी स्थापित करावी लागणार आहे. धनंजय मुंडे याबाबत अजूनही त्यांचं मौन आहे. कारण मुंडे बोलताना बाईट देतानाही बोलले होते की जर कोणी धागेदोरे सापडले तर न्याय प्रविष्ट असल्यामुळे कारवाई करावी. आता त्यांचं काय मत आहे याच्यावरती ते व्यक्त होणार आहेत. त्यांनी शांत बसणं म्हणजे अजून परळीमध्ये अस्थिरता निर्माण करण्यासारखं आहे असं वाटतंय. ते कालच परळीलाही रवाना झालेले आहे अजित पवारांची भेट घेऊन. सो बघूया आता काय गोष्टी घडतायत. मेजरली धनंजय मुंडे यांचाच रोल महत्वाचा आहे. कारण जर धागेदोरे सापडलेत न्यायालयामध्ये की न्यायालयीन चौकशीमध्ये किंवा CID चौकशीमध्ये तर कार्यवाही होणार. आणि कारवाई होण्यासाठी जो समाज आहे, कारण कार्यकर्ते सामाजिक थोडे ते राजकीयही जुडले गेलेले आहेत वाल्मिक अण्णा कराड. सो या गोष्टी लोकांच्या भावनांचा उद्रेक होणं साहजिक आहे. परंतु जे पुरावे आहेत त्याच्यावरती आता कशी पुढची प्रोसेस होते न्यायालयामध्ये तेही बघण्यासारखं आहे. तुम्हाला काय वाटतंय ह्या केसबद्दल आणि या केसमध्ये काय चाललंय, कशा पद्धतीने केसच्या जो तपास चाललाय त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात की नाही आहात हे नक्की कमेंट करा, कमेंटद्वारे कळू द्या. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.